नमस्कार, मी सुनील मदनुरे. आपण पाहत आहात STV 125 न्यूज चॅनल. तर ही आहे तलवारबाजी. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शाळेच्या विद्यार्थ्यांनी किती सुंदर पद्धतीने तलवारबाजी केली पहा. तर तलवारबाजी करणं हे तेवढं एक सोपं काम नाही. याच्यासाठी खूप सारी प्रॅक्टिस करावं लागतं. त्याच्यानंतर कुठेतरी तलवारबाजी करता येते. तर ह्या ठिकाणी आपण पहा, खूप सारे ह्या ठिकाणी लोक उपस्थित आहेत मुलांची तलवारबाजी पाहण्यासाठी. तर मुलांच्या हातात आहे ढाल आणि ढालसोबत आहे तलवार. तर हे पहा, हे मुलं किती एक सुंदर पद्धतीने तलवारबाजी करतात. तर हे त्याचं आहे पहिलं प्रात्यक्षिक. तर हे कदाचित वार करणं असावं, ह्याला वार करणं असं म्हणतात. तर पहा कशा सुंदर पद्धतीने मुलं ही तलवारबाजीची कला सर्वांसमोर सादर करत आहेत. तर हे पहा, आता त्यांचा वेग हळूहळू वाढतोय. म्हणजे एकाच टाईमला दोन शत्रूंना कसं मारता येईल, तर हे त्यांच्या ह्या दुसऱ्या कवायतीमधून दिसते. तर हे पहा, कदाचित आता हे 4 शत्रू जर आले तर 4 शत्रूंना कशा पद्धतीनं मारण्याचं हे असेल. मला काही जास्त माहिती नाही तलवारबाजीबद्दल. मी फक्त अंदाज लावू शकतो. काही चुकलं असेल तर मला कमेंट करून निश्चित सांगा, कारण तलवारबाजीबद्दल मला काही अनुभव मुळीच नाही. तर हे मुलं जे आहेत खूपच सुंदर पद्धतीने या ठिकाणी आपलं प्रात्यक्षिक दाखवत आहेत तलवारबाजीचं. तर हे पहा, हे दोघं आता या ठिकाणी लढताना दिसत आहेत. कशा पद्धतीने लढायचं असतं हे ह्या ठिकाणी विद्यार्थी दाखवत आहेत. तर आपण या ठिकाणी पहा, खूप प्रॅक्टिस यासाठी विद्यार्थ्यांनी निश्चितच केली असावी. त्यानंतरच हे तलवारबाजीचे गुण शिकता येतात. कारण सहज एवढं हे सोपं नाही तलवारबाजी. खूप अवघड असं हे तलवारबाजीचं काम आहे. तर ही पहा किती सुंदर पद्धतीने तलवारबाजी